राम राम. अभीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. एक्झाम जवळ आली की प्रत्येक आईची चिंता वाढते. मुलं म्हणतात, आई मला पाठांतर केलेलं लक्षात राहत नाही. तर मुलांची मेमरी शार्प करायची असेल, मुलांचं ब्रेन चांगलं ठेवायचं असेल, तर मुलं अभ्यास करतात, लक्षात राहत नाही. स्मृती टिकवण्यासाठी मुलांना कुठले पदार्थ द्यावे, मुलं आवडीने खातील आणि त्यांची बुद्धी तल्लख राहील. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. मी आपल्याला पदार्थ सांगणार आहे, त्याला कशाप्रकारे प्रोसेस करून मुलांना द्यायचे हे देखील सांगणार आहे. आवडल्यास शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर त्यात सगळ्यात पहिला घटक आहे अक्रोड. तर हे बघा, अक्रोडचा आकार असतो हा अगदी मेंदूसारखा असतो. तर अक्रोड खाल्ल्याने मेंदूची काम करण्याची क्षमता वाढेल आणि मेंदू सक्रिय राहतो. तर दुसरं सुपर फूड आहे बदाम. तर अक्रोड, बदाम यात अँटीऑक्सिडंट्स व व्हिटॅमिन ईमुळे स्मरणशक्ती चांगली बनते. तसेच यात तेल भरपूर प्रमाणात असते आणि ॲमिनो ॲसिड असते. सोबतच यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात, जे मेंदूसाठी खूप उपयोगी असते. आणि तिसरं जे सुपर फूड आहे त्या आहे काळ्या मनुका. तर काळा मनुका ब्रेनची पॉवर वाढवतो, त्यामुळे नियमित मुलांना नक्की खायला द्यायला पाहिजे. तर हे तिघी पदार्थ तुम्ही मुलांना एक्झामच्या वेळेस नक्कीच द्या. मी तर म्हणते खरंच प्रत्येक आईने आपल्या मुलांना रोज सकाळी उठल्यावरती अंशापोटी हे तिघी वस्तू द्यायलाच पाहिजे. याने मुलांची स्मरणशक्ती वाढेल, एकाग्रता वाढेल. तर तुम्ही जर नियमित मुलांना अक्रोड, बदाम आणि काळ्या मनुका दिल्या तर खरंच सांगते मी तुम्हाला, मुलांना मेंदूची वाढ होण्यासाठी कुठलंही सप्लिमेंट देण्याची आवश्यकता नाही. आता रात्री साधारण 10 वाजलेले आहे आणि इथे मी बदाम, अक्रोड आणि मनुका कशा भिजत घालायच्या ते आपल्याला सांगत आहे. त्यासाठी इथे मी एक काचेचा बोल घेतलेला आहे. त्यामध्ये साधारण आपल्याला अर्धा बोल इतपत पाणी घ्यायचं आहे आणि एका व्यक्तीसाठी आपल्याला किंवा आपले एक मूल असणार ज्याच्यासाठी आपण करत आहोत, आपल्याला घ्यायचे आहे 2 बदाम. तर इथे मी 2 जणांसाठी करते, त्यासाठी इथे मी 4 बदाम घेतलेले आहे आणि इथे मी घेतलेले आहे 2 अक्रोड. आता हे साधारण 8 पीसेस आहे. जेव्हा आपण 2 भाग अशा प्रकारे एकत्र करतो तेव्हा हे बघा पूर्ण असा मेंदूचा आकार होतो. तर आपल्याला नुसतं एक भाग नाही घ्यायचा आहे, अशा प्रकारे 2 भाग घेतले म्हणजे हा एक अक्रोड बनलेला आहे. तर 1 जणांसाठी आपल्याला 2 अक्रोड घ्यायचे आहे. तर हे बघा, हे झाले 2 अक्रोड आणि हे 4 पीसेस अजून आहे, म्हणजे हे 2 अक्रोड, 4 अक्रोड घेतलेले आहे. यासोबतच इथे आपल्याला या काळ्या मनुका घ्यायच्या आहे. तर आपल्याला प्रत्येकी 4-4 काळ्या मनुका घ्यायच्या आहे. या आपण पाण्यामध्ये घालू. आता हे आपल्याला रात्रभरासाठी असं झाकून ठेवायचं आहे. तर सकाळी 6:30-7 वाजता आपण हे पाहू. तर इथे तुम्ही बघू शकतात, हे जे अक्रोड होतात हे छान मस्त टम्म फुगलेले आहे आणि बघा अगदी असा ब्रेनसारखा आकार दिसत आहे. तसेच जे हे काळ्या मनुका होत्या ह्या देखील मस्त फुगलेल्या आहे. सोबतच बदाम पण तुम्ही बघू शकता दुप्पट झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येकी आपल्याला 2-2 अक्रोड म्हणजेच 4 पीसेस. मी फक्त 1 अक्रोड घेत आहे, प्लेट छोटी आहे. तुम्ही 2 अक्रोड म्हणजेच 4 पीसेस घ्या. त्यानंतर आपल्याला घ्यायच्या आहे 2 बदामाच्या बिया आणि 4 मनुके. हे आपल्याला प्रत्येकी 1 जणाला ह्या प्रमाणात आपल्याला खायला द्यायचं. यामुळे मुलांची बुद्धी शार्प होते. शक्यतो बदामचे आपल्याला सालं काढून द्यायचे आहे, कारण की सकाळी आपण जेव्हा हे अंशापोटी घेतो ना, ते पचायला किंचित जड जातं. त्यामुळे साल काढून दिले उत्तम. तर हे बघा, बदाम बी मी सोलून घेतलेले आहे. तर हे आपल्याला सकाळी अंशापोटी घ्यायचं आहे. तर 2 अक्रोड, 2 बदाम, 4 काळ्या मनुका हा जो पॅक आहे, सकाळी नाही जमले तर दिवसभरात केव्हाही घेऊ शकतात. पण जेव्हा तुम्ही सकाळी उठल्या उठल्या घेतात, रात्रभर तुमचं मेटाबॉलिझम स्लो असतं. पण जेव्हा तुम्ही सकाळी उठल्यावर घेतात, तुमची बॉडी ते पटकन ॲब्झॉर्ब करते. एम्प्टी स्टमक म्हणजेच अंशापोटी हे घ्यायला नक्की सुरुवात करा, तुम्हाला चांगला फायदा होईल. तर मी हे जे आपल्याला सांगितलेलं आहे, तुम्ही आपल्या मुलांसाठी आजपासूनच सुरुवात करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत शेअर करून खारीचा वाटा उचला. चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.